आणि ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी, गद्दारांना रायगडावरचं टकमक टोक दाखवा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। पोलादपूरच्या सभेमधून उद्धव ठाकरे यांनी भरत गोगावले यांच्यावर निशाणा साधलाय। तर मला टकमक टोक दाखवणारा अजून पैदा झालेला नाही असा पलटवार यावर भरत गोगावले यांनी केलाय। या रायगडचं वैशिष्ट्य असं की जिथे शूरवीर जन्माला आले, निष्ठावंत जन्माला आले, त्याच रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जो किल्ला आहे त्याच्यावरती गद्दारांना टकमक टोक दाखवणारा सुद्धा रायगड याच जिल्ह्यात आहे, म्हणून या जिल्ह्याचं नाव रायगड। अरे असं कसं करणार? डोकं असलं तर कराल ना। गद्दारांचं करायचं काय? खाली डायरेक्ट डोकं कुठे त्याला, म्हणून तर गद्दारी केली। तर काय कुठलंही त्यांचं वर केलं तरी डोकं कुठे? विषय त्यांच्याकडे नेहमी येतो। तर मी मागच्या वेळेला पण सांगितलं, टकमक टोकावरती जाण्यासाठी त्याला पाय मजबूत लागतात, त्याला मन मजबूत लागतं। आणि ज्याला टकमक टोकावरती जाण्यासाठी रायगडला आपण किती वेळा आला तो हे तर सांगा। की टकमक टोक हे आम्ही बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे, परंतु भरत शेटला टकमक टोकावरून पाडणारा अजून पैदा झालेला नाहीये।